शासकीय भूखंडावरील पातलीपाडा डोंगरीपाडा येथील 50 ते 60 वर्ष जुन्या बांधकामांना नियमाकुल करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सुमारे 20,000 नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आमदार संजय केळकर यांनी याबाबत अधिवेशनात आवाज उठवून महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. पातलीपाडा डोंगरीपाडा येथील शासकीय भूखंडावरती गेल्या 50 ते 60 वर्षापासून सुमारे 4,000 कुटुंब राहत असून ते ग्रामपंचायतीच्या काळापासून आजतागत कर भरतायत. महापालिकेने त्यांना विविध सुविधाही दिल्या आहेत. मात्र अचानक या कुटुंबांना शासकीय भूखंड असल्याचं सांगून जिल्हा प्रशासनाकडून घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्याने ही कुटुंब हवालदिल झाली होती. याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवून सेक्शन 51 प्रमाणे ही बांधकामं नियमाकुल करण्याची मागणी केली. त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा देखील केली होती. याबाबत महसूल विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे. धर्मवीर येथील BSUP इमारती नादुरुस्त झाल्या असून नुकतीच येथे लिफ्ट कोसळून काही रहिवासी जखमी झाले होते. या इमारतीची तातडीने दुरुस्ती करण्यात अधिकाऱ्यांना सांगितले असून लवकरच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं आहे. आज 1 महिन्याच्या नंतर पुन्हा एकदा आम्ही आमचा जनसंवादाचा कार्यक्रम सुरू केला. कारण की फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यालाच अधिवेशन सुरू झालं आणि पुढचेही 1-2-3 दिवस अधिवेशन चालणार आहे. पण आज शुक्रवार म्हणून जनसंवाद कार्यक्रमामध्ये अनेक लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि विविध विषयांचे वंचित जे झालेले आहेत, जे दुर्लक्षित आहेत, ज्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही, अशी अनेक माणसं जी आहेत ती आली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने धर्मवीर नगरमध्ये ज्या BSUPच्या इमारती बांधलेल्या आहेत, या इमारतीची वेळोवेळी इतकं त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे की त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती नाही, लिफ्ट बिघडलेले आहेत. आत्ता परवा त्या लिफ्ट जी आहे ती वरतून खालती इतकी जोरात कोसळली की त्या ठिकाणी लोक जखमी झाले. ते आज हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याच्यामुळे आपण लोकांना त्यांचं पुनर्वसन करण्याकरता इमारती बांधतो, त्या पण निकृष्ट दर्जाच्या असतात आणि त्याच्यामुळे त्या इमारतीची देखभाल दुरुस्ती तातडीने सुरुवात केली पाहिजे अशा प्रकारचं मी महापालिकेला आग्रही मागणी केलेली आहे. खरं म्हणजे पावसाळ्याच्या आत त्यांनी सुरू केलं पाहिजे होतं, परंतु पुढच्या आठवड्यापासून ती दुरुस्ती जी आहे ती सुरू होईल. या ठिकाणी काही